जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्याचे बहुधा वाद हे बांध कोरण्यावरून किंवा एकमेकाच्या शेतामध्ये अतिक्रमण करण्यावरून होतात। ही अतिक्रमण काढण्यासाठी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जमिनीची मोजणी केली जाते। मग ही जमिनीची मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्षात ते अतिक्रमण काढायचं कसं? एखाद्या शेतकऱ्याचा जर दुसऱ्या शेतकऱ्याकडे ताबा असेल, म्हणजे शेतकऱ्याची जमीन जर कोणी दुसरं अतिक्रमण करून असेल तर तो ताबा पुढे कसा काढायचा, हा एक प्रश्न राज्यामध्ये सध्या खूप गंभीर बनलेला होता। आणि याच अनुषंगानं आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा असा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। 14 जुलै 2026च्या या GR नुसार आता हे जे काही अतिक्रमण असेल किंवा हा काही जो काही कब्जा असेल, हा कब्जा नियमित कसा करायचा, त्या शेतकऱ्याला त्याचा ताबा कसा करून द्यायचा, याच्या संदर्भातील याच्यामध्ये स्पष्ट असे निर्देश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, हा आज आपण 14 जुलै 2026चा महसूल विभागाचा GR या ठिकाणी पाहू शकता। ज्या GR नुसार राज्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 138/2 यानुसार सीमा निश्चिती केल्यानंतर जो काही अतिक्रमण क्षेत्राचा जो ताबा असेल, म्हणजे जर समजा जमिनीवरती दुसऱ्या शेतकऱ्याचा कब्जा असेल, तो कब्जा काढून देण्याबाबत एक समान कार्यपद्धती निश्चित करण्याच्या संदर्भात याच्यामध्ये काही महत्त्वाचे असे निर्देश देण्यात आलेले आहेत। सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर हे अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्यांना होते आणि आता हेच अधिकार उपविभागीय अधिकारी अर्थात SDO यांना प्रदान करण्यात येत आहेत। अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सीमा रेषा निश्चित करण्यासाठी डायरेक्टली त्या शेतकऱ्याला बेदखल केलं जाणार नाही। म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं समजा जर अतिक्रमण होऊन त्या ठिकाणी घर असेल किंवा काही गोठा असेल किंवा काही त्या ठिकाणी त्यानं बांधकाम वगैरे किंवा इतर काही केलेलं असेल तर डायरेक्टली त्याला ते काढता येणार नाही, परंतु संबंधित सीमारेषा निश्चित झाल्यानंतर ते काढण्यासाठीच्या जे काही सूचना वगैरे असतील त्या उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून दिल्या जातील। आणि ह्या सूचना देत असताना आणि ते अतिक्रमण निष्कासित केलं जात असताना भूमापन अभिलेख, मूळ टिपण, गावाचा नकाशा, फेरमोजणी अभिलेख, हद्दखून आणि क्षेत्रमोजणी पत्रक अशा प्रकारची जी काही शासकीय कागदपत्र असतील, या शासकीय कागदपत्राच्या माध्यमातून ते अतिक्रमण निष्कासित केलं जाणार आहे। कुठल्याही प्रकारचे खासगी दस्तऐवज या ठिकाणी घेतले जाणार नाहीत। याच्यामध्ये आवश्यकतेनुसार स्थळ पाहणी केली जाईल किंवा मोजणीच्या दरम्यान उपस्थित असलेली जी काही व्यक्ती असतील त्यांचे जबाब घेतले जातील। त्याच्यामध्ये काही जर आक्षेप असतील तर ते आक्षेप त्या ठिकाणी पाहिले जातील आणि अशा प्रकारच्या या सर्व याच्यातून ही पुढे कारवाई पार पाडली जाणार आहे। आणि त्याच्यानंतर कलम 138 अंतर्गत काढण्यात येणारे आदेश हे स्पीकिंग ऑर्डर असावेत। आता याच्यामध्ये काय काय उल्लेख केला जाणार आहे तर संबंधित सर्वे गट नंबर, सीमारेषे निश्चितीचा आदेशाचा तपशील, मोजणीचा आधार, अतिक्रमित किंवा चुकीच्या ताब्यातील क्षेत्र आणि संबंधित पक्षकाराचं जे काही म्हणणं असेल ते म्हणणं आणि त्याच्यावरचे जे काही निष्कर्ष असतील हे निष्कर्ष या ठिकाणी घेतले जाणार आहेत। तर आता हा आदेश दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला जागा रिकामी करण्यासाठी योग्य वेळ दिली जाईल। आता जर समजा बांध कोरला असेल तर त्याच्यामध्ये नाही, परंतु जर समजा त्या ठिकाणी काही अतिक्रमण केलेलं असेल, त्या ठिकाणी जर काही बांधकाम वगैरे असतील तर त्याच्यासाठी त्याला योग्य मुदत दिली जाणार आहे। मुदतीनंतर प्रत्यक्ष बेदखल करताना प्रत्यक्ष ताबा याचा पंचनामा केला जाईल। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाईल, मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर अथवा बळाचा वापर हा या ठिकाणी केला जाऊ नये, अशा प्रकारच्या सूचना देखील या GR मधून देण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे आता हे जे काही अतिक्रमण काढण्यासाठीचा एक महत्वाचा असा विषय होता आणि बऱ्याच वेळा अतिक्रमण निश्चित झाल्यानंतर सुद्धा ते काढता येत नव्हतं। बऱ्याच वेळा मोजणी झाल्यानंतर सुद्धा काही शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी इतर शेतकऱ्याच्या ताब्यात होत्या ते शेतकरी खाली करत नव्हते। अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना एक स्थानिक पातळीचे अधिकारी मिळाल्यामुळे या जमिनीचं जे काही अतिक्रमणाचं निष्कासन आहे हे निष्कासन काढण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, हा महत्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।